विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा। नमस्कार मंडळी, विदर्भ आवाज न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। आज आपण आलेलो आहोत भिवापूरच्या ग्रामीण रुग्णालयात। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की काल भिवापूर शहरामध्ये एका ठिकाणी लग्न समारंभ होता, तर त्या लग्न समारंभामध्ये बऱ्याच लोकांनी जेवण केलं, तर त्या जेवणातून त्यांना विषबाधा झाली आणि त्या 50 ते 60 लोकांना या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। तर आज काल या ठिकाणी दाखल केलं, त्यानंतर काही रुग्णांना नागपूरच्या ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आलं आणि आज या ठिकाणी जे उपचार घेत आहेत तर त्यांच्यावर कशा प्रकारे उपचार सुरू आहे आणि ते किती प्रमाणात ते प्रभावित झाले आहेत त्या विषबाधेमुळे, तर आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया आणि त्या रुग्णांची पण परिस्थिती आपण पाहूया। चला तर। सर नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव डॉक्टर विप्लव कांबळे आहे। मी इथे वैद्यकीय अधिकारी आहे ग्रामीण रुग्णालय भिवापूरमध्ये। काल नेमका काय प्रकार झाला? काही लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, तर आपल्या या ग्रामीण रुग्णालयात असे किती रुग्ण आहेत जे उपचार घेत आहे आणि त्यांना काय काय झालं होतं, काय सांगाल? काल जी घटना घडली ती ऍक्च्युली एका फंक्शन मध्ये घडलेली आहे। तिथे फूड पॉइझनिंग हा असा प्रकार झाला। तर जेव्हा इन्व्हेस्टिगेट केलं आणि काही लोकांना जेव्हा विचारण्यात आलं की बाबा हे कशातून नेमकं फूड पॉइझनिंग झाली आहे, तर काही लोकांचं म्हणणं असं होतं की दही आणि दही वडे यातून काही लोकांना झालेलं आहे। काही लोक बोलले की गुलाबजामुन मधून झालेलं आहे। तर नेमकं आता ते आढळलं नाहीये, पण आम्ही त्याचे सॅम्पल वगैरे पाठवलेले आहेत। ते इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर एक्झॅक्टली लक्षात येणार। तर काही काल बरेचसे लोक आले आमच्याकडे, जवळपास जर टोटल आकडा जर पकडला तर 50-60 पेशंट आले काल आणि आज मिळून। त्यात आम्ही 40 काल पेशंट वगैरे ऍडमिट केले आणि आज 10-15 ऍडमिट केले, म्हणजे स्पेसिफिकली फूड पॉइझनिंगचे जे त्या फंक्शन मधून आलेले होते। तर त्यात ज्यांना हाय ग्रेड फीवर वगैरे होतं आणि ज्यांचे व्हायटल स्टेबल नव्हते तर त्यांना आम्ही इमिडिएटली रेफर केलं GMC नागपूरला, आणि बाकी जे व्हायटल स्टेबल होते ज्यांची ट्रीटमेंट इथे करू शकत होतो आम्ही त्यांना इथे ऍडमिट केलेलं आहे। आणि आज पण काही पेशंट आले, 10-15 पेशंट फूड पॉइझनिंगचे होते। आता सध्या किती रुग्ण आपल्या इथे उपचार घेत आहेत? आता म्हणजे टोटल रुग्ण 50च्या जवळपास आहेत। त्यात फूड पॉइझनिंग वाले अराउंड 40 ते 45 अराउंड त्यांची परिस्थिती कशी आहे सध्या? तर जेव्हा ते पेशंट आलेले आमच्याकडे काल, तर त्यांची परिस्थिती म्हणजे तेव्हा तर वॉमिटिंग, फीवर आणि त्यांना लूज मोशन्स अशा गोष्टी होत्या। तर आता त्यांना इंजेक्टेबल आणि बाकी खूप काही मेडिसिन आम्ही देण्यात आल्या। त्यांचे सगळे व्हायटल्स आम्ही स्टेबल केले, IV फ्लुइड लावण्यात आले त्यांना, आणि जे काही हायर अँटीबायोटिक्स होते जे काही आम्ही करू शकत होतो ते सगळे स्टेबल केलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी रुग्ण स्टेबल आहेत। आता खूप कमी लोकांना फीवर आहे, बाकी वॉमिटिंग वगैरे आणि लूज मोशन पण कमी झाले आहेत। म्हणजे कालपेक्षा आज परिस्थिती छान आहे। कारण काय असू शकतं विषबाधेचं नेमकं काय? तर आता कारणामध्ये बघा, जेव्हा आपण अशा वेदरमध्ये जेव्हा बाहेरचे जेवण करतो आपण, तर मेनली काय कारण असतं, जे फूड असतं स्पेसिफिकली फंक्शन मध्ये, तिथे कसं हे दही आणि त्याचे पदार्थ जे बनले जातात ना, ते फंक्शन मध्ये आता जे फंक्शन मध्ये ते प्रॉपरली म्हणजे बनल्या जात नाही आणि ते कच्चे असले किंवा ते शिजवण्यात नाही आलं किंवा खूप सारे असे गोष्टी असतात जे गुलाबजामुन त्याचं ते हे असतं ते बरोबर राहत नाही, तर त्यामुळे होतं। आणि कधी कधी पाणी जे असतं ते पण पाणी खूप दिवसापासून जर असेल तर त्याने पण खराब होतं। आणि कालच्या ह्याच्यात एक असं लक्षात आलं की कालचं जे फूड होतं तर ते दिवसाला तर ठीक आहे लोकांनी जेवण केलं असेल, पण ते रात्रीला पण त्यांनी काय
तेच जेवण म्हणजे इकडे तिकडे डब्यात वगैरे घेऊन गेले आणि ते साचवून ठेवलं आणि मग ते जेवणात आलं. तर ते असा प्रकार नाही करायला पाहिजे. आणि जेव्हा असा वेदर असतो समर वेदर तर उमस असते. उमस असते आणि प्रॉब्लेम काय होतो, डिहायड्रेशन खूप होतं. तर डिहायड्रेशन झाल्याने ना शरीरातलं पाणी आणि जे इम्पॉर्टंट मिनरल्स असतात ना ते शरीरातून सगळे निघून जातात. आणि कसं आहे फंक्शन मध्ये जेव्हा बाहेर तर लूज मोशन आणि वॉमिटिंगने ते आपले जे शरीरातलं पाणी असतं ना ते सगळं निघून जातं. तर काळजी अशी घ्यायला पाहिजे. तर मोस्टली जेव्हा असे जे पदार्थ आहेत ना ते मोस्टली अवॉइड करायला पाहिजे. जर नाही झालं तरी म्हणजे आपल्या शरीरातलं जे पाणी आहे ते आपल्याला म्हणजे रिहायड्रेट करून ठेवायला पाहिजे. ORSच्या माध्यमातून किंवा निंबू पाणी, नारळ पाणी आणि म्हणजे पाणी आपल्याला भरपूर घ्यायला पाहिजे. आणि सध्या आता अलीकडच्या काळात कॅटरिंगच्या मार्फत जे जेवणाचं ऑर्डर दिलं जातं त्यामध्ये ते ज्या पद्धतीचं दही वापरतात, गुलाबजामुनसाठी खवा वापरतात, तर त्या मालाचा दर्जा गुणवत्ता कसा असतो ते म्हणजे ओरिजिनल त्या वस्तू असतात का भेसळयुक्त असतात? हो, आता तेच मला एक थोडं सांगायचं आहे की आजकाल ना हे कॅटरिंग मध्ये स्वस्तातल्या स्वस्तात ते देतात आणि तर म्हणजे खूप लार्ज क्वांटिटी मध्ये देतात पण स्वस्तात देतात. तर म्हणजे त्या दर्जाच्या नसतात, त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होतो. तर त्याकडे अन्न औषध प्रशासनाने जातीनं लक्ष द्यायला पाहिजे असं मत आहे नागरिकांचं पण मत आहे. काय मत आहे त्यावर? मला पण असंच वाटतं की अशा याच्यावर म्हणजे चाचणी झाली पाहिजे आणि अशा म्हणजे अवॉइड व्हायला पाहिजे. आपले रुग्ण साधारणतः किती दिवसात त्यांना? तर आता मोस्टली आपण काय करतो जेव्हा ऍडमिट करतो पेशंट्सला तर 3 दिवस त्यांना अँटीबायोटिकचा कोर्स मोस्टली इंजेक्टेबल माध्यमातून आपण देत असतो. तर आता जे पेशंट्स आहेत तर त्यांना आपण 3 दिवस ठेवणार मोस्टली आणि जे स्टेबल असले त्यांना आपण 3 दिवसानंतर डिस्चार्ज करू शकतो. नाहीतर मग त्यांना टॅबलेट फॉर्मवर किंवा इंजेक्टेबल जरी दिले तरी आपण ऑब्झर्वेशन मध्ये ठेवून मग डिस्चार्ज. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. माझे पूर्ण नाव नागेंद्र शामरावजी मिश्रा. काय झालं होतं? मनीष सहारे यांनी दिलं होतं. दहीवडे आणून दिलं होतं. दारू पाहिजे आणि ते खाल्ले त्याच्यानंतर मग पोट हे ते पूर्ण गडबड चालू झालं. काल कमी होता, आज जास्त झाला. हागी उलटे चालू होतं. आता थोडं बरं वाटत आहे. वॅक्सिन वगैरे व्यवस्थित उपचार चालू आहे. हो, आता बरं वाटत आहे. आपल्यासोबत काही नातेवाईक आहेत रुग्णांचे, ज्या रुग्णांना काल फूड पॉयझन झालं. तर त्या नातेवाईकांकडून आपण जाणून घेऊया की नेमका काय प्रकार झाला होता. नमस्कार सर, माझं नाव मंगला पंकज पांडे. मी आशा वर्कर आहे भिवापूरला. आशा वर्कर. काय प्रकार झाला होता नेमका? सर, लग्नामध्ये सगळे लोक गेले. त्याच्यानंतर 1-1:30 वाजता लग्न लागलं. त्याच्यानंतर जेवण केलं. जेवण केल्यावर रात्रीपर्यंत सर्व ठीक होतं. 12-2च्या दरम्यान कोणाला उलटी संडास थोडीफार होत होती. पण जेव्हा 5 वाजता जास्त वाटलं, माझेच भाऊ नातेवाईक होते, तेच आपल्या मुलीला घेऊन 5 वाजता इथे आले. त्यांनी पहिल्यांदा आल्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट वगैरे सुरू केली पण त्यांचा ताप नव्हता निघत आणि संडास वगैरे पण चालूच होती. त्याच्यानंतर माझ्या भावाने मला कॉल केला तर मी 7-8:30 वाजता आली. माझ्याही घरी पेशंट होते, ते पण संडास वगैरे करत होते. आमच्याकडे 2 माझ्या बहिणीच होत्या, त्या तिथल्याच त्या नातेवाईक. तर त्यांना घेऊन मी इथे आली तर इथे सगळे लग्नाचेच वराडी मला दिसले. तिलक वाघमारे. कुठल्या पदार्थाचं सेवन केल्याने हा विषबाधेचा प्रकार झाला? दहीवडा जास्त असल्याचं असं वाटत आहे. कारण कोणी निवड दहीवड्यात माझीच मुलगी, मला पण संडास वगैरे होत आहे. मी ऑटो पाठवला आणि तिला घेऊन आली आणि तिच्यावर ट्रीटमेंट चालू केली. हो, उपचार वगैरे सुरू. हो, सर नामदार सर वगैरे येऊन भेट दिले. TOचे सर आले, आमचे MO वगैरे कोरडे सर वगैरे सगळे येऊन गेले भेट. थँक्यू सर. कॅमेरामॅन रुपेश महाले सोबत सतीश तुळसकर, विदर्भ आवाज न्यूज, भिवापूर.